नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत गरमागरम मस्त आंबट गोड चवीची अशी कढी आणि त्यात मऊसूत आणि रसाळ असे पकोडे। नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत गरमागरम कढी पकोडा। चला तर मंडळी, आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 कप दही घेतला आहे आणि त्यात अर्धा कप बेसन छान असं मिक्स करून घेतला आहे। आता बेसन आपल्याला नीट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। दह्यामध्ये बेसनाच्या गुठळ्या अजिबात राहिल्या नाही पाहिजे। चला तर मंडळी, आपण कढीची फोडणी तयार करून घेऊयात। त्यासाठी साबुत धने, अद्रक, लसूण आणि हिरव्या मिरच्या जाडसर अशा वाटून घेऊयात। चला तर मंडळी, आता एक मोठी कढई घेऊयात आणि त्यात थोडंसं तूप घालूयात। तूप छान गरम झालं की त्यात जिऱ्या मोहऱ्याची फोडणी घालून घेऊयात। जिरे मोहरे छान तडतडले की त्यात कढीपत्ता घालूयात। कढीपत्ताही छान भाजून झाला की त्यात थोडंसं हिंग, दालचिनी, लवंग आणि लाल मिरची घालून 2 मिनिटं परतून घेऊयात। 2 मिनिटं कढीपत्ता छान परतून झाला की वाटलेला लसूण अद्रकची पेस्ट आपण छान 2 मिनिटं परतून घेऊयात। नंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा जिरेपूड घालून 2 मिनिटं तेही परतून घेऊयात। आता यामध्ये आपण तयार केलेलं बेसन आणि दह्याचं मिक्सचर टाकून ते 1 मिनिट छान मोठ्या आचेवरती शिजवून घेऊयात। दही आणि बेसनचं हे मिक्सचर छान शिजत आलं की त्यात 2 वाटी पाणी आपण ॲड करूयात आणि हे व्यवस्थित मिक्स करून छान अशी उकळी फुटेपर्यंत ही कढी आपण शिजवून घेऊयात। कढीला एक उकळी फुटली की त्यात चवीनुसार मीठ, थोडंसं गूळ किंवा साखर ॲड करून ही कढी छान आपण शिजवून घेऊयात। अशा पद्धतीने आपली कढी ही तयार झाली आहे। चला तर मंडळी, आता आपण भज्याची तयारी करूयात। तर मंडळी, आज आपण कढीसोबत छान असे पालकाचे खमंग भजे करणार आहोत। तुम्हाला कढीसोबत कोणते भजे खायला आवडतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। इथे मी पालकाची एक गड्डी छान अशी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे। नंतर त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट, हळद, मिरची, जिरेपूड, ओवा, मीठ हे सर्व ॲड करून घेतलं आणि नंतर त्यात बेसनचं पीठ ॲड केलं आहे। इथे मी 2 ते 3 चमचे बेसनाचं पीठ घेतलं आहे। आता हे सर्व मिक्सचर छान असं मिक्स करून घेऊयात आणि थोडं थोडं पाणी घालत हे भज्याचं पीठ आपण कालवून घेऊयात। अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला भज्याचं पीठ कालवून घ्यायचं आहे। चला तर मंडळी, आता पीठ कालवून झालं आहे, आपण लगेच भजे तळून घेऊयात। तेल छान तापलं की त्यात हळूहळू असे आपण भजे सोडून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण सर्व भजे सोडून घेणार आहोत आणि 2 मिनिटं त्यांना असंच तेलात फ्राय होऊ देणार आहोत। 2 मिनिटांनी एका छोट्या चमच्याच्या मदतीने आपण हे सर्व भजे तळून घेणार आहोत। आपल्याला हे भजे लो टू मीडियम फ्लेमवरतीच तळून घ्यायचे आहेत। एकदम हाय फ्लेमवर तळाल तर आतून ते कच्चे राहतील आणि वरून एकदम डार्क कलर येईल। असे गोल्डन ब्राऊन कलरचे होईपर्यंत आपल्याला सर्व भजे तळून घ्यायचे आहेत। भजे छान तळून झाले की लगेच आपण त्यांना कढीमध्ये घालणार आहोत आणि वरनं हिंग आणि लाल तिखटाची फोडणी घालणार आहोत। अशा पद्धतीने आपला कढी पकोडा तयार झाला आहे। तर चला, गरमागरम लगेच सर्व करूयात। इथे मी कढी पकोडा छान अशा वाफळत्या भातासोबत सर्व केला आहे। काय मग मंडळी, कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।